महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारू प्रथम नमला पाण्डुरङ्गकारू प्रथम नमला दुसरे चरण संताजिया ओ दुसरे चरण संताजिया पाण्डुरङ्गकारू प्रथम नमला पाण्डुरङ्गकारू प्रथम नमला दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास हे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधु श्री चरण श्री गुरुचेती नमस्कारुण आता मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुम हनुरामदूता जय हो भक्तीच्या जीवाचा मजधावला सुभाचा हे शरण शरण हनुमंता तुझा अनुरामदूता काय भक्तीच्या देवाचा मजधावला सुभटा 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 ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती जडमुड उद्धारिले रेड्या मुखी वेद बोले म्हणे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा. आपण प्रस्तुत कीर्तन रूपे शिवेसाठी निवडलेला अभंग पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपण शिवेसाठी निवडलेले आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणता नामदेव महाराजांचा अभंग म्हणता आणि म्हणे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा असं महाराज तुम्ही म्हणता. काय खोटं बोलता हो. हा अभंग नामदेव महाराजांचा आहे पण एक वेळेसचा असा प्रसंग आहे. कारण ज्या वेळेस तो अभंग लिहायचा त्यावेळेस ज्यावेळेस सर्व संत मंडळी पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर सर्व संत मंडळी वाळवंटात बसले. ज्या वेळेस चर्चा करतात आपणही एखाद्या तीर्थक्षेत्रा ठिकाणी गेल्यानंतर चर्चा करतो. चर्चा करत असताना आपण चर्चा करतो ती कुठली करतो? संसारातली करतो, व्यवसायातली चर्चा करतो. पण त्यावेळेस संतांची चर्चा होती. त्यावेळेस संतांची चर्चा चालू झाली आणि चर्चा करत करत वाल्या कोळ्याचा विषय निघाला. एवढा महापापी असून महाहत्यारी असून ह्यांनी शतकोटी देवाचे अभंग लिहिलेले आहेत, देवाचे श्लोक लिहिलेले आहेत असं म्हटल्यानंतर नामदेव महाराजाला वाटलं का मी इतकी देवाची सेवा करतो, मी इतका देवाचा लाडका भक्त आहे. कारण नामदेव महाराज इतके देवाचे लाडके भक्त होते. एक वेळेस असं झालं
नामदेव महाराजांचे वडील कुठतरी गावाला गेले. ज्या वेळेस गावाला गेल्यानंतर नामदेव महाराजांच्या आईने नामदेव महाराजांना सांगितलं, नामदेवा, अरे तुझे वडील आज गावाला गेलेले आहेत, मग तू काय कर, देवाला नैवेद्य घेऊन जा. ज्या वेळेस असं नामदेव महाराजाला सांगितलं त्यावेळेस नामदेव महाराज भगवान परमात्म्याच्या त्या पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि ज्या वेळेस ते ताट नैवेद्याचं घेऊन देवासमोर ठेवलं आणि देवाला सांगितलं, आज वडील गावाला गेलेले आहेत, आईनी मला सांगितलेलं आहे देवाला जेवण घालायचं. पण ज्या वेळेस त्या मूर्ती पुढे ठेवलं ती मूर्ती खात नाही. पण नामदेव महाराजांची भक्ती बघा, नामदेव महाराजांची ताकद बघा. नामदेव महाराजांनी काय केलं, एक थोड्या वेळ प्रयत्न केले, देव जेवत नाही. मग सांगितलं, आई मी घरी गेल्यानंतर आई मला रागवेल, आई मला खवळल, आई मला बोलन, मग आता काय करायचं. त्यावेळेस नामदेव महाराजांना सांगितलं, देवा तू जर आता जेवला नाही तर मी तुझ्या पुढे काय करेन, डोकं फुडीन. नामदेव महाराज ज्या वेळेस देवा पुढे डोकं आपटून घ्यायला लागले, पूर्ण रक्ताभंबूळ झाले नामदेव महाराज. आता थोड्या वेळामध्ये प्राण जाईन अशी परिस्थिती झाली कुणाची, नामदेव महाराजांची. ज्या वेळेस देव आले आणि देव जेवले, देव जेवल्यानंतर नामदेव महाराज परत ताट घेऊन घरी गेले. घरी गेल्यानंतर आई म्हणते, अरे नामदेवा, हे जेवण कुठं आहे. त्यांनी सांगितलं, तू सांगितलं होतं ना देवाकडे जा आणि देवाला जीव घाल. जीव घाल म्हणल्यानंतर, अरे ते दगडाचा जीव कुठं जेवत असतो का, तू काहीतरी खोटं बोलतो. पण नामदेव महाराजांच्या आईला एक नामदेव महाराजांचा विश्वास होता, नामदेव महाराज काही केलं तर नामदेव महाराज खोटं बोलणार नाही. कारण आईला प्रत्येक लेकरू काय करतं हे माहिती असतं. तसं आज महाराजांकडं संस्था आहे आणि महाराजांनी एखाद्या मुलाकडे चेहरा करून बघितलं, महाराज लक्षात येतं कुंचा खुडी केली असेल, ह्यांनी काय केलं असेल, एक बरोबर अंदाज येतो. काय येतो, कारण की त्या क्षेत्रामध्ये त्या संस्थेमध्ये मुलं सांभाळायचे इतकं सोपं नाही. आज ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांना त्यांचा कटाळा येतो, पण आज तसे मुलं सांभाळायचे, त्यांना संस्कार द्यायचे, एक मोठं त्यांनी योगदान त्यांच्या जीवनातलं त्यांनी मोठं समर्पित केलेलं आहे. कारण प्रत्येक जण संस्थेतून शिकून आल्यानंतर एक आपोआपल्या पद्धतीने हे करतो, पण महाराजांनी एक काय केलं, विद्यार्थी घडवण्याचं एक मानसिक तयार असं मानसिक झाली त्यांची आणि त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याचं एक कार्य हातामध्ये घेतलेलं आहे. कारण हे लहान मुलं आहेत, माऊली एका ठिकाणी म्हणतात, इवलेसे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आज हे लहान मुलं आहेत, आज हे एक मोठे कीर्तनकार, एक मोठे साधू होते, एक त्यांच्यापासून अनेक लोकाला ज्ञानदानाचं कार्य घडण आणि असं हे कार्य आमचे गुरुबंधू, आम्ही खूप दिवस एकत्र राहिलो होतो. असे शास्त्री महाराज आणि बऱ्याच दिवसानंतर भेट झाल्यानंतर मग आमचा परत परिचय झाला. परत लहानपणाची एक आठवण उजळली. आज त्या महाराजांनी खूप मोठं कार्य हातामध्ये घेतलेलं आहे. आज विद्यार्थी शिकवणं एवढं सोपं नाही, पण त्यांनी एक विद्यार्थी घडवण्याचं काम, कारण प्रत्येक दगडामध्ये देव असतो पण त्याला देव पण आणावं लागत असतं. तसं ह्या विद्यार्थ्यांकडून शिकून घेण्याचं एक मोठं कार्य ते करत आहेत. आज आवर्जून कार्यक्रमासाठी एक बेलेश्वर संस्थांचे जवळचेच विनोद महाराज वायभट तेही कार्यक्रमाला हजर आहेत, ज्यांनी एक कमी वयामध्ये खूप अशी मेहनत घेऊन असं कला अवगत केली. आपले मृदंगाचार्य महाराज आहेत, जे जालन्याचे महाराज आळंदीला संगीत शिकतात. खूप असं त्यांचा स्वरावरती पकड आहे, स्वरावरती त्यांचं खूप, कारण त्यांचं वर्णन करण्या इतकं मला स्वर ज्ञान नाही, त्यामुळे त्यांचं वर्णन मी करू शकत नाही. एखाद्या मोठ्या पहिलवानाने जर अगरच्या माणूस गेला तिथं आणि त्याचं वर्णन करायला गेला तर ते योग्य ठरणार नाही. खूप त्यांनी त्याची मेहनत घेतलेली आहे. स्वतः महाराज आहेत आणि संस्थेतले विद्यार्थी आहेत. सर्वांच्या
सहकार्यातून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्या वाटेला आली एक सेवा. मला सांगायचं काय, त्या भगवंताची सेवा करायचे, भगवंताची सेवा करायची. ज्या वेळेस नामदेव महाराज जेवण केलं असं कुणाला सांगतात? आईला सांगतात. आईला सांगितल्यानंतर हा खरं बोलतो, हे खरं आहे, पण जर आपण लोकाला सांगितलं, लोकाला जर आपण बोललो तर लोकाला हा विश्वास पटणार नाही बरं का महाराज. हा ज्यावेळेस नामदेवानी देवाला जीव घातलं हे सांगितल्यानंतर लोकाला विश्वास पटणार नाही. मग नामदेव महाराजांचे वडील काय म्हणतात? आपण समक्षा बघू. मग ज्या वेळेस नामदेव महाराजांचे वडील आणि नामदेव महाराजांची आई त्याला दुसऱ्या दिवशी सांगितलं, आज ही तू जेवण घेऊन जा आणि देवाला जीव घाल. ज्या वेळेस नामदेव महाराज दुसऱ्या दिवशी गेले त्यावेळेस ही नामदेव महाराज देवापुढे ताट ठेवतात आणि देव लवकर जेवत नाहीत. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं, देवा माझी कमन तू इज्जत घालतो, माझा कमन कमीपणा करतो, देवा तुझी मी सेवा करतो ना, मला कशामुळे माझी इज्जत घालतोस? त्यावेळेस देवालाही जेवायला लागलं. त्या नामदेव महाराजांमुळे नामदेव महाराजांच्या आईवडिलालाही भगवंताचं दर्शन झालं. असं हे सामर्थ्य नामदेव महाराजांचं होतं. आणि ज्या वेळेस वाळवंटात चर्चा करायला बसलेले हे सर्व संत मंडळी ज्या वेळेस चर्चा करतात, वाल्या कोळेचा विषय निघालेला आहे. वाल्या कोळेनी ज्या वेळेस श्लोक लिहिलेत त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात, देवा मी तुझा एकही अभंग लिहू शकलो नाही, कारण एखाद्याचं बरं चाललं तर एखाद्याला लगेच वाईट वाटतं. पण तशा पद्धतीने नाही, नामदेव महाराजाला वाटलं मी देवाची एवढी सेवा करत आहे तरीही माझ्या जीवनामध्ये एखादा देवाचा अभंग लिहू शकलो नाही, मग शतकोटी तुझे करीन अभंग असं नामदेव महाराजांनी काय केलं? पण केला. आणि जर देवा हे माझ्याकडून झालं नाही तर मी जीव समर्पित करीन. असं केल्यानंतर देवाला चिंता पडली, कारण भक्तारा की पाठीशी दुर्जनाशी संवारे. ज्या वेळेस भक्त, पण भक्त कसा असावा? एकनिष्ठ भक्त करणारा असावा. आणि त्यावेळेस त्यांनी ती संकल्पना करावी. पण त्यावेळेस नामदेव महाराजांनी संकल्पना, शतकोटी अभंग तुझे करीन. मग हे अभंग करीन म्हणल्यानंतर देवाला चिंता पडली. देवाला चिंता पडल्यानंतर देव चिंतेत आहे. आज हा नामदेवानी जो संकल्प सोडलेला आहे, आज संकल्प पूर्ण कसा करायचा? अरे नामदेवा, अरे त्यावेळेस वाल्या कोळ्याची आयुष्य मर्यादा होती ती वेगळी होती ना आताची मर्यादा वेगळी आहे. कोण सांगतात? देव सांगतात नामदेव महाराजांना. नामदेव महाराज म्हणतात ते मला बाकीचं काही माहित नाही, मी शतकोटी तुझे अभंग असं संकल्प सोडलेला आहे. आणि जर माझ्या त्याने पूर्ण नाही झाला तर मी काय करीन? प्राण सोडीन. असं म्हटल्यानंतर देवाला चिंता पडली. कुणाला? जगाचा मालक करतो करतो अन्यथा करतो अकलकोट ब्रह्मांड नायक जो भगवान परमात्मा आहे, त्या भगवान परमात्म्याला काय पडली? चिंता पडली. ज्या वेळेस ते भगवंताला चिंता पडली, आता काय करायचं? मग त्यावेळेस भगवंताने सांगितलं, युक्ती काढली, त्याला मार्ग काढला. कारण मार्ग काढणारा एक वर्ग असतो. मग त्यावेळेस देवाने एक मार्ग काढला. चालतंय, ठीक आहे. मग देवाने काय केलं? सरस्वतीला सांगितलं, आता तू काय कर, नामदेवाच्या जिभीवरती बस. मग जसं एखादा सुगीचे दिवस असते त्यावेळेस घरामध्ये काम असतात, जास्ती काम असल्यानंतर मग त्या घरातले सर्वजण मंडळी त्या कामासाठी सहकार्य करतात. त्या पद्धतीने नामदेव महाराजांचे सर्व मुलं सुना वगैरे सगळं विठा मादा गोदा सर्व जणांकडे लिखाण काम करण्यासाठी साहित्य दिलेलं आहे. ज्या वेळेस साहित्य दिले त्यावेळेस नामदेव महाराजांच्या हातामध्ये, नारा महाराजांच्या हातामध्ये पेन दिलेला आहे. हा अभंग लिहिताना सांगितला नामदेव महाराजांनी, पण लिहिला कोणी? नारा महाराजांनी. म्हणून म्हणे नामा याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा. हा अभंग खरा हा नामदेव महाराजांचा आहे. त्याच्यामुळं आपण ज्या वेळेस भगवंताचे भजन करतो, भगवंतावर आपण एकनिष्ठेने भक्ती करतो, त्यावेळेस देवाची आपल्याला प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आज ह्या कीर्तन मंडपामध्ये संत भगवान बाबा, संत वामन भाऊ यांच्या ह्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. कारण संतांचं जीवन असं असतं, कारण पूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केलेले हे संत असतात. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती,
जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देहगीती परोपकारे देहगीती परोपकारे जगाच्या कल्याण संताच्या विभूती जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे देह कष्टविती परोपकार जगाच्या कल्याण संताच्या विभूती जगाच्या कल्याण संताच्या विभूती जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे. कारण संताचं हे जीवन समाजासाठी समर्पित केलेलं असतं. तसं हे नामदेव महाराजांनी जे संकल्पना केलेली आहे ती संकल्प पूर्ण करण्याचं काम देवाने केलेलं आहे. एक वेळेस मीराबाई एक राजाची कन्या आहे, राजाची मुलगी आहे. मग त्या मीराबाई खूप देवाचं भजन करायची. ज्या वेळेस त्या मीराबाई देवाचं भजन करते, देवाचं भजन करते, आज ती एक वयाने मोठी झालेली आहे. मग तिच्या वडिलांनी वाटलं आतापर्यंत ही खूप देवाची सेवा केलेली आहे, आता आपण आपल्या कार्यातून मुक्त व्हायचंय. मग त्यावेळेस काय करायचं, त्या मीराबाईचं आता लग्न लावून द्यायचंय. मग त्या मीराबाईच्या वडिलांनी संकल्प केला मुलीचं लग्न लावायचंय, म्हणजे त्या संत मीराबाईचं लग्न लावायचंय. ज्या वेळेस ते लग्न लावायचंय, लग्न झालं. ज्या वेळेस लग्न झाल्यानंतर मीराबाई परत आपल्या सासरला गेली. सासरला गेल्यानंतर मीराबाई मग तो ज्याच्याबरोबर लग्न लावलं तो मुलगा ते एका रूम मध्ये ज्या वेळेस बसलेले आहेत त्यावेळेस ती भगवंताची मूर्ती घेऊन मीराबाईला त्या देवाचं येड लागलेलं. मग ती मीराबाई काय करायची, देवाला जेवण खाऊ घालायची, देवाची देवपूजा करायची आणि त्या देवाला काय म्हणायची, तुम्ही माझे पत्नी आहेत. कुणाला म्हणायची, देवाला. तुम्ही म्हणता देवाला असं कसं काय झालं म्हणतात. पण ज्या वेळेस मीराबाईचे वडील लहान मीराबाई असताना एका ठिकाणी लग्न सोहळ्यामध्ये घेऊन गेले आणि लग्न झाल्यानंतर मुलीला आणि मुलाला वाट लावायची पद्धत असते. मग पद्धत असते त्यावेळेस मीराबाई काय म्हणते, मला काय करायचंय, मला ही नवरा करायचा आहे. कोण म्हणती, मीराबाई. मग त्यांच्या घरामध्ये एक देवाची मूर्ती होती. देवाच्या मूर्तीला घेऊन सांगितलं, आता काय चॉकलेट मागितली, खायला मागितलं तर काहीतरी आई वडील काय करतील, पूर्ण करतील. पण त्या मीराबाईने हट्ट धरला, मला ही नवरा करायचा आहे. पण त्यावेळेस मग मीराबाईच्या वडिलांनी सांगितलं, ही जो आहे ती मूर्ती घेतली आणि त्या मूर्ती मीराबाई पैसे दिली, हा तुझा कोण आहे, पती आहे, हा तुझा नवरा आहे. असं मीराबाई ज्या वेळेस मीराबाईला सांगितलं मीराबाईच्या वडिलांनी, मग त्यावेळेस मग त्या मीराबाईने असं ठरवलं, काही केलं तर हे आपले मालक आहेत, हे आपले स्वामी आहेत. मग त्या मूर्तीची सेवा करायची, मूर्तीलाच मालक मानायचे. मग ज्या वेळेस मीराबाईचं लग्न झालं, मीराबाईचं लग्न झाल्यानंतर मीराबाई ते मूर्ती आहे ते सोबत घेऊन गेले. सोबत घेऊन गेल्यानंतर त्या सगळा वेळ त्या मूर्तीमध्ये घालायची. आणि त्यावेळेस त्या मीराबाईला ज्या मुलाला दिलेलं होतं त्या मुलाला वाटलं आपल्या आयुष्याचं बर्बाद झालं, आपल्या आयुष्याचं वाटोळं झालं, आपल्या पदरामध्ये ही इडी मुलगी टाकलेली आहे. मग काय केलं, ती मुलगी घेतली आणि ती परत माहेरी नेऊन सोडली. माहेरी नेऊन सोडल्यानंतर कुठलीही मुलगी नांदायला गेली, ती नांदली नाही, परत आली तर कुठल्या आई वडिलाला बरं वाटतं का, नाही वाटत. त्या नेमाप्रमाणे आता त्या वडिलाला थोडा मीराबाईचा राग आला. आता असली मुलगी बघण्यापेक्षा आपल्या ही डोळ्यापासून नष्ट व्हावा अशी कुणाला वाटली, त्या मीराबाईच्या वडिलाला वाटलं. मग काय करायचं, मग मीराबाईला मारण्यासाठी दुधामध्ये विष टाकलं आणि ते मीराबाईला प्राशन करण्यासाठी पिण्यासाठी दिलं. ज्या वेळेस ते दूध मीराबाईला दिलं त्यावेळेस ती मीराबाई, कारण तिला सवय होती कुठला म्हणायचं, कृष्ण अर्पण म्हणायची आणि प्राशन करायची. त्यावेळेस प्राशन करताना तिने सांगितलं भगवंताला प्राशन म्हणून ती पेल. ज्यावेळेस पिली त्यावेळेस त्या मीराबाईला काही झालं नाही, कारण तिची जी भक्ती होती ती भक्ती खूप मोठी भक्ती होती. मग ज्या वेळेस ती मीराबाई पिली त्यावेळेस त्या घरामध्ये जी ठाकूरजीची मूर्ती होती
छोटी भगवंताची मूर्ती होती, ती मूर्ती काळी पडली. ज्यावेळेस ते मीराबाईचे वडील घरी आले, घरी आल्यानंतर ते पाहतात मूर्ती काळी झालेली आहे. मग त्यांच्या लक्षात आलं, का झालं तर हे दुधामध्ये विष टाकलेलं आहे. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, एक निश्चय केला, माझ्याकडून आता खूप मोठी चूक झालेली, अशी परत मी कधी चूक होऊन देणार नाही. मग त्यावेळेस मीराबाईच्या वडिलाला वाटलं, आता आपण काय केलं पाहिजे, असल्या चुका केल्या नाही पाहिजे. मग एक मीराबाईसाठी छोटासा महाल बांधला आणि त्या महालामध्ये मीराबाईची सेवा करण्यासाठी एक काही तिथं दाशा ठेवल्या, काही सेवक ठेवले. मग एक दिवस सेवा करत करत असताना खूप दिवसांनी कालांतराने तिथं जे भंग्याचं काम करण्याचं, जे बाथरूम वगैरे साफ करण्यासाठी जे भंग्याचं ठेवलेली होती बाई, वयस्कर बाई होती, तिची अचानक तब्येत थोडी खराब झाली. तब्येत खराब झाल्यानंतर ती घरी गेली आणि घरी गेल्यानंतर सांगितलं, अरे आपली घरची जे उपजीविका आहे सगळे आता ह्या कामापासून आहे, आणि जर आता माझी तब्येत बिघडली तर, एक तब्येत नाही लवकर नीट झाली तर आपलं काम जाईल, आणि जर काम गेलं तर आपण खायचं काय, काय करायचं. मग तिला एक मुलगा होता, तो म्हणला, आई तसं काय झालं तर मी काय करेन, तुझ्यावरचं मी कामाला जाईन. पण असं गेल्यानंतर त्या आजी गेल्या आणि त्या मीराबाईला म्हणतात, अशी अशी माझी तब्येत खूप खराब आहे, मला काही काम करणं होत नाही, मी काय करते, आता एक 2-4 दिवस माझ्या मुलाला पाठवते. मीराबाईने होकार दिला. पण ज्यावेळेस मीराबाईने होकार दिला त्यावेळेस ती मुलगा कुठे गेला, मीराबाईच्या इथं काम करण्यासाठी. ज्यावेळेस मीराबाईला बघितल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये विकल्प तयार झाला. विकल्प तयार झाल्यानंतर त्याने सांगितलं, आपल्याला काय करायचं, लग्न करायचं तर मीराबाईशी करायचं, ह्या मुलीशी करायचं. मग घरी आल्यानंतर ते सांगायला लागले. ज्यावेळेस मीराबाईला पाहिल्यानंतर त्या मुलाच्या मनामध्ये विकल्प आला. मग घरी गेल्यानंतर आईला सांगितलं. त्यावेळेस आई म्हणते, अरे ती एक राजाची कन्या आहे, ती खूप मोठ्या घरची मुलगी आहे आणि आपण त्याच्या घरी काम करणारे आहेत, आपल्याला कसे देतील. पण तो मुलगा म्हणतो, मला बाकीचं काही माहित नाही, जर लग्न करीन तर मी तिच्याशी करीन, नाही तर माझा प्राणाचा त्याग करीन. असं म्हणल्यानंतर कुठल्याही आईला आपल्या मुलाची कळवळ आली आणि कळवळ आल्यानंतर मीराबाईकडे गेली आणि मीराबाईला म्हणते, मला तुम्हाला बोलू वाटत नाही पण माझा नविलाज आहे. त्यावेळेस मीराबाई म्हणते, काय तुम्ही मोकळं बोला. त्यावेळेस मोकळं बोला म्हणल्यानंतर त्यांनी त्या आजीने विषय काढला. कुणाला, मीराबाईला. मीराबाई म्हणल्या, काही अडचण नाही, माझी एका गोष्टीचं पण आहे, माझी एक इच्छा आहे. मग ती बाई परत घरी गेली आणि घरी गेल्यानंतर मग त्या मुलाला सांगितलं, मीराबाई तयार आहेत पण त्यांची एक गोष्टी पण आहे. तो म्हणला, काही अडचण नाही, ते सांगतील ते मी ऐकल, कारण तू जीव देण्यासाठी तयार आहे, स्वतःचा जीवाचा त्याग करण्यासाठी तयार आहे आणि तो काय सांगणार आहे ते मी ऐकायला तयार आहे. असं म्हटल्यानंतर मीराबाई पैशी गेले. मीराबाई पैशी गेल्यानंतर मीराबाईच्या नजरेकडे नजर देण्यासाठी त्याची हिंमत होत नाही, वरी मुंडी करून बोलण्यासाठी, वरी तोंड करण्यासाठी त्याची हिंमत होत नाही. अशी परिस्थिती त्या मुलाची झालेली आहे. त्यावेळेस मीराबाईने सांगितलं, 7 दिवस तुला मी सांगन तसं करावं लागेल. तो म्हणला, काही अडचण नाही, मांडी घालून बसायचं, डोळे झाकायचे नाही आणि रामकृष्ण हरी जप करायचा. तो म्हणला, काय सगळ्यात सोपं आहे, एवढं काय अडचण नाही. मग ज्या वेळेस तो जप करायचा सांगितला, मग तो रामकृष्ण हरी देवाचा जप करतोय. ज्या वेळेस 7 दिवस झाले त्यावेळेस मीराबाईने सांगितलं, तू पास झालास. पास झाला म्हटल्यानंतर त्यांनी उठला आणि मीराबाईच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला. सांगितलं, आज मला तुमच्यामुळे देवाची भेट झाली, तुमच्यामुळे माझं जीवन पालट झाला. कारण ही कशाची ताकद आहे, संताची ताकद आहे. त्याच्यामुळे आपण संताची सेवा करत असताना एक निष्ठेने सेवा करा, हे सेवेचं फळ आपल्याला निश्चित मिळत असतं. विठ्ठल विठ्ठल त्या मुलाला जेव्हा मस्तकावर हात ठेवला आणि त्यांनी उठवलं, ज्यावेळेस त्यांनी मीराबाईला गुरु मानला आणि मीराबाईच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला, त्यावेळेस त्याला देवाची प्राप्ती झालेली होती. आणि सांगितलं, खरंच माझा उद्धार झाला, तुमच्यामुळे झाला. कारण संतांच्या सहवासात आपण रागानेही कोळसा हातात घेतला तर हात काळा होणार आहे आणि प्रेमानेही घेतला तरी
हात काळा होणार आहे. त्यामुळं आपण संतापाशी कुठल्याही परिस्थितीमध्ये गेलो आणि संतांच्या सहवासात राहिलो तर आपल्या जीवनाचं कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं आपल्या जेवढं काही वेळ मिळेल तेवढ्या वेळ आपण मंदिरासाठी, महाराजांच्या सेवेसाठी, इथल्या सहकार्यासाठी, इथल्या दानधर्मासाठी, इथल्या कार्यासाठी द्यायचं आहे. कारण सगळ्यात मोठे हे फळ असतं, हे श्रद्धेचं फळ असतं. त्यामुळं श्रद्धा आढळ असणं खूप गरजेचं आहे. आज खूप विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांचे जर आपली एक गुरुवर एक निष्ठा असेल, गुरुची एक भावनेने आपण जर सेवा केली तर निश्चित आपल्याला त्याचं काय मिळत असतं, फळ मिळत असतं. त्याच्यामुळं महाराजांची सेवा करत असताना, महाराजांच्यावर विश्वास ठेवत असताना संशयावनी थोर अनिक नाही पाप घोर विनाशाशी वागुर प्राण्याशी तू. कारण मनामध्ये संशय असेल तर आपल्या जीवनाचा काही उपयोग नाही. मनामध्ये कुठलाही संशय न गता एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका निश्चयेशी होय हरि रूप, निश्चयेशी होय हरि रूप, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, निश्चयेशी होय हरि रूप, निश्चयेशी होय हरि रूप, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. कारण एक आपल्या लिंबा गणेशपशी जवळ बेलेश्वर संस्थान आहे आणि तिथं श्री गुरु ईश्वर बाबा, कधी तुम्ही ऐकला असन. कारण ईश्वर बाबा त्यांच्याकडे एक घोडी होती. ज्यावेळेस त्या घोडीवर बसायचे, त्या घोडीवर बसल्यानंतर घोडी जर विशीच्या बाहेर मनाने गेली तर बाबा काय करायचे, बाहेर जायचे. आणि जर ती घोडी नाही गेली तर बाबा जात नसायचे. एक दिवस बाबा गेले आणि बाबा गेल्यानंतर जी घोडी आहे तिने अन्न पाणी त्याग केला. बऱ्याच दिवस ती घोडी खात नाही, काही करत नाही. अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्याचे दिवस होते आणि अंगामध्ये अवसान नाही, अंगामध्ये ताकद नाही. त्या वड्याला खूप मोठा पूर आला. पूर आल्यानंतर त्या वड्यामध्ये वाहते त्या गावात गेली. त्या गावात गेल्यानंतर एक बाबाची घोडी आहे असं म्हटल्यानंतर त्या लोकांनी काय केलं, त्या घोडीचं अंत्यविधी करायचा. त्याचं एक खूप मोठं मंदिर बांधलं. का तर ही संतांची ताकद आहे. त्याच्यामुळं अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो, संत महिमा वरून किती, संत महिमा वरून किती, संत महिमा वरून किती, संत महिमा वरून किती, ओ संत महिमा वरून किती, महिमा वरून किती, ओ संत महिमा वरून किती, ओ संत महिमा वरून किती. निर्जीव चालविली भीती, 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 संत महिमा वरून किती, ओ संत महिमा वरून किती. निर्जीव चालविली भीती, 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 संत महिमा वरून किती, संत महिमा वरून किती. कारण हा संताचा महिमा आहे. ज्यावेळेस भगवान बाबावर आरोप केला, ज्यावेळेस आरोप केल्यानंतर तिथं भगवान बाबाला कोर्टामध्ये हजर केलं. ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर केलं त्यावेळेस त्यांच्यावर आरोप केलेले होते, वेगवेगळे आरोप केले. पण त्यावेळेस जी साक्षीदार म्हणून जी महिला होती त्या महिलेला विचारला प्रश्न, हे म्हणते ते खरं आहे का, तू म्हणते ते खरं आहे. त्या महिलेला अनेक काही प्रश्न केल्यानंतर तिने सांगितलं. त्यावेळेस भगवान बाबा ते जज होते, त्या जजने विचारलं,
भगवान बाबाच्या पायाचा कुठला अंगठा तुटलेला आहे, कुठला अंगठा नाही. त्यावेळेस हिला ती वास्तविक जे आहे ते माहिती नव्हतं. तिने सांगितलं डाव्या पायाचा तुटलेला आहे. मग त्या जजने ठरवलं ही बोलण्यामध्ये हिच्या काही दम नाही, हे पोकळ आहे, व्यर्थ बोलते. कारण कुठलीही गोष्ट करत असताना आत्मविश्वासाने केली पाहिजे तर ती टिकत असते. तसं संतांची जर आपण सेवा केली, एक भावनेने जर सेवा केली तर त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं. एक वेळेस ज्ञानेश्वर महाराज आणि सोपान काका मुक्ताबाई तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेले. ज्या वेळेस तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले पुलतांब्यांच्या जवळ आले. पुलतांब्याच्या जवळ आल्यानंतर तिथं पाहतात खूप लोक जमलेले आहेत. चांगदेव महाराजांचा एक आश्रम आहे आणि त्या आश्रमाच्या लोक परिसरात असे बसलेले आहेत. असे बसलेले लोक बघून मुक्ताबाई म्हणते, दादा इथं लोक हे का बसलेले आहेत? त्यावेळेस माऊली म्हणतात, अगं इथे खूप मोठे साधू आहेत, त्यांचा आश्रम आहे आणि ह्या आश्रमाच्या परिसराला जर कुणी वारलं किंवा गेलं तर ह्या आश्रमात आणून टाकतात. मग ते चांगदेव महाराज बसले तर 6-6 महिने अनुष्ठानाला बसतात आणि उठले तर 6-6 महिने परत बसत नाहीत. असे एक चांगदेव महाराज आहेत. ते इथं आल्यानंतर त्यांनी एक मंत्र उपचार करतात आणि सर्वांना उठून परत आपापल्या घरी पाठवतात. दादा परत ह्यांना 6-6 महिने वाट बघायला लागते. मग मुक्ताबाई म्हणजे त्यांना 6 महिने वाट बघायची काय गरज आहे? ती मुक्ताबाई तिथं जाती छोटीशी, आणि छोटीशी मुक्ताबाई तिथं गेल्यानंतर त्यांना सांगते, ए उठा जा आपापल्या घरी. असं म्हटल्यानंतर ते प्रत्येक प्रेत आहे ते आपापल्या घरी जातं. मग परत 1-2 महिन्यांनी चांगदेव महाराज तिथं येतात. मग तिथं येतात तर पाहतात तर आश्रमात कुणी एकही माणूस नाही. मग चांगदेव महाराज म्हणतात, ह्या 6 महिन्यात एकही माणूस गेला नाही. मग एक ग्रस्त पुढे आला आणि सांगितलं, स्वामीजी एक 3 भावंड होते ते आणि त्यांच्यात ती एक छोटीशी मुलगी होती. ती आली आणि म्हणली, उठा ना आपापल्या घरी जा. मग तर चांगदेव महाराजांना आतुरता झाली, आता ह्यांना भेटायचं पण कसं भेटायचं? मग आता त्यांना पत्र पाठवायचं. पत्र पाठव तर आता त्यात काय लिहायचं? माझ्यापेक्षा लहान आहे तीर्थरूप लिहावा का काय लिहावा? मग चांगदेव महाराजांनी एक डोकं चालवलं. आपण जर कोरं पत्र पाठवलं, काहीच लिहायचं नाही, फक्त कोरं पत्र पाठवायचं. ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराजांना कोरं पत्र चांगदेव महाराजांनी पाठवलं, ज्यावेळेस ते पत्र पाहिलं माऊलींच्या हातात पडलं, त्यावेळेस मुक्ताबाई म्हणते, दादा मला वाचायचे, माझ्याकडे घे. ते ज्ञानेश्वर महाराजांच्या हातातलं मुक्ताबाईंनी पत्र घेतलं. पत्र घेतल्यानंतर पत्र फोडलं. ज्यावेळेस पत्र फोडलं त्यावेळेस पत्र काय होतं? पूर्ण कोर आहे. दादा हे पत्र कुणाचं आहे? मग माऊली म्हणतात, हे चांगदेव महाराजांचं आहे. दादा त्या 1400 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, कुणी? चांगदेवानी, आणि कोरं पत्र पाठवलं. 1400 वर्ष तपश्चर्या करून आणि चांगल्या कोराचा आहे का? त्यावेळेस माऊली म्हणतात, मुक्ताई तुझ्या जिभीला काय हाड आहे का नाही? तू कशी बोलते असे? हो दादा, जर 1400 वर्ष तपश्चर्या केले आणि त्यांनी पत्र लिहित असताना काहीच लिहिलं नाही आणि तसंच टाकलं, त्यावेळेस सुंदर असं उत्तर दिलं. कुणी? माऊलीने उत्तर दिलं, एखादा जर पत्र आहे आणि ते कोरं आहे त्याच्यात आपण काहीतरी लिहू शकतो. तसं आपलं जीवन आहे. आपल्या जीवनात आता लहान मुलं आहेत, ह्या लहान मुलाला जसं वळण लावताना तसं वळण लागण. जर ह्या वय झाला, आता वयस्कर झाले, आणि जर त्यांना काही शिकवायचं ठरलं, आता ह्या आजीला काही शिकवायचं ठरलं, आजीच्या काही डोक्यामध्ये लक्षामध्ये बसन का? नाही. कारण का बसणार नाही? ते बुद्धीच, ते स्मरणशक्ती राहिलेली नाही ना. तसं लहान मुलाला आकलन शक्ती जास्त असते, बुद्धी कॅप्चर करण्याची ताकद जास्त असते. त्याच्यामुळं माऊली म्हणतात, ते कोरा आहे त्याच्यात काहीतरी लिहिता येईल. मग लिहिता येईल म्हणल्यानंतर ठीक आहे. मग ना चांगदेव महाराज परत ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला आले. पण भेटायला येत असताना मग त्यांचं शिष्य परिवार, खूप मोठा आश्रम, त्यांचा मोठा खूप असा तापा. मग ते बसून एका वाघावरती बसून आले आणि वाघावरती बसलेले चांगदेव महाराज, हातामध्ये एक नागाचा हसूड आहे. आणि ज्यावेळेस आळंदीच्या दिशेने निघलेले चांगदेव महाराज, ज्यावेळेस चांगदेव महाराज आळंदीच्या दिशेने निघले त्यावेळेस हे भावंड एका भिंतीवर बसलेले आहेत. कारण त्या भिंतीवर बसलेले हे भावंड आहेत. आणि त्या भिंतीवर बसलेले भावंड, मग आता त्यांना थोडं वाईट वाटलं.
चांगदेव महाराजांना किती अहंकार आहे, ते वाघावर बसून आलेत. मग काय केलं माऊलीने, आपल्या सामर्थ्याने ते भिंतीवर ज्या बसलेले आहेत त्या भिंतीला चालवण्याची ताकद त्या माऊलीने दिली. आणि त्या भिंतीला सांगितलं तू ही चल. मग ज्या वेळेस ते भिंत चालायला लागली, चांगदेव महाराजांचा जो गर्व झालता, माझं एवढं मोठं सैन्य आहे, माझं एवढं मोठं शिष्य परिवार आहे, एक वाघावर बसलेलं, पण ज्यावेळेस ही निर्जीव भिंत चालायला लागली त्यावेळेस चांगदेव महाराजांचा पूर्ण गर्वहरण झालं. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या मस्तकावरती, डोक्यावरती, चरणावरती साष्टांग दंडवत घातला आणि माऊलीचं दर्शन घेतलं. मला सांगायचं काय, कारण संतापाशी जी ताकद आहे ती ताकद खूप आहे. आणि ज्ञानाने जी मिळणारी ताकद आहे त्या ताकदीपेक्षा श्रद्धेने घेतलेली जी ताकद आहे, श्रद्धेने जी मिळालेली ताकद आहे खूप मोठी आहे. त्यामुळे संत महिमावरून उक्ती, निर्जीव चालविली भिंती, जड मूड उद्धारिले. माणसाने मुळातले मूड आहेत, त्या मुडांचाही जड मूड उद्धारिले. कारण त्यांचा मुळातला मूड जो रेडा आहे, ज्या वेळेस पैठणला गेल्यानंतर एक खूप त्यांना त्रास देण्यासाठी चालू केला. कुणाला? ज्ञानेश्वर महाराजांना. ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराजांना त्रास द्यायचा त्यावेळेस एकनाथ महाराजांनी त्यांना घरी बोलवलं. ज्या ब्राह्मणाच्या घरी बोलवलं त्या ब्राह्मणालाही त्यांनी काय ठरवलं, आता ह्यांना बाजूला टाकलं पाहिजे, वायलीत टाकलं पाहिजे. मग आता करायचं काय? मग थोड्या दिवसांनी पितरपाठ चालू झाले. पितरपाठ चालू झाल्यानंतर सर्व ब्राह्मणांनी ठरवलं, हे संन्याशीच्या मुलाला हे सांभाळतात ना, आता ह्यांच्याकडे आपण जेवण करण्यासाठी जायचं नाही, आपण ह्यांच्याकडे कुठल्या कार्यासाठी जायचं नाही. मग त्यावेळेस त्या ब्राह्मणालाही थोडा वाईट वाटलं. आपण ह्यांना जवळ केलं नसतं तर आपल्या भावकीतले, आपल्या समाजातले हे सर्व लोक आले असते. मग त्यावेळेस माऊली म्हणतात, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही सर्व अन्नदान करण्याची तयारी ठेवा. कारण आज आपला भक्त आहे, आपला जो मानणार आहे त्याचा कमीपणा त्यांना जमत नाही. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, सर्व हे येत नाही तर ह्यांचे बाप येतील. कोण म्हणलं? ज्ञानेश्वर महाराज. कारण बोलण्यासाठी हे एक सामर्थ्य असावं लागतं, ती ताकद असावं लागते. ज्या वेळेस असं म्हटल्यानंतर त्यांनी त्या ब्राह्मणांनी सर्व तयारी केली. आणि तयारी केल्यानंतर सांगितलं, तुम्ही पात्र वाढा. पात्र वाढले आणि दरवाजा लावा म्हणे. ज्यावेळेस आतून श्लोकावर श्लोक चालू झाले, कुंडली गजर चालू झाला. मग हे ब्राह्मण मंडळी आहे दरवाजाच्या सापटीतून बघायला लागले कोण आले. मग कुणाचा आजोबा आलाय, कुणाचा पंजोबा आलाय, सगळे असे बघितल्यानंतर त्या ज्ञानेश्वर महाराजांची काही टिंगल करायला लागली. परत बी त्यांना त्याच्यावर बी विश्वास बसाना. मग त्यावेळेस तुझं नाव काय आहे? ज्ञानेश्वर आहे. तू काय ज्ञानी आहेस का? असा वेगवेगळ्या भाषेमध्ये त्या ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजाला बोलायला लागले. ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजाला ते वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलायला लागले त्यावेळेस एक तिकडून रेडा आलेला आहे. त्या रेड्याला सांगतात, तू ज्ञानी आहे तर मग हा पण ज्ञानी असला पाहिजे. हो, सांगितलं हो, हा पण ज्ञानी आहे. मग तुला जर ऋग्वेद येतात, तुला वेद येतात, तर ह्यालाही वेद आले पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतो हो, त्याला पण काय येणार नाही. मग त्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि सांगितलं, ऋग्वेद बोलायला लागला. तो ज्यावेळेस ऋग्वेद बोलायला लागला त्यावेळेस जो बाकीचा जो गर्व झालेला होता, अहमपणा झालेला होता, तो सगळा नाहीसा झाला. ही ताकद फक्त संतांमध्ये आहे. आणि त्या संतांच्या पुण्यतिथी निमित्त आपण हा अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम करत आहोत. ह्या कार्यक्रमामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपण जे सहकार्य केलेलं आहे, जे योगदान दिलेलं आहे, हे जे निश्चित आपल्याला एक दिवस पावती मिळणार आहे. विठ्ठल विठ्ठल कारण ही संतांमध्ये ताकद असते. आज त्या संतांची आपण सेवा करतो. त्या संतांच्या सेवा करण्यासाठी आपण सर्व तन मन धनाने सहकार्य करायचं आहे. कारण मुळातला मूळ असणारा जो रेडा आहे, तुम्ही आजपर्यंत भरपूर काही सर्कशी बघितल्या, सर्कशीमध्ये वेगवेगळे प्राणी आहेत, पण रेडा कुठंही बघायला मिळत नाही. पण तशा रेड्याचाही उद्धार हे माऊलीने केलेला आहे. कारण ही ताकद ही संतांची आहे. ज्या वेळेस माऊली पंढरपूरला गेले, पंढरपूरला गेल्यानंतर भगवंतापाशी गेले आणि भगवंताला सांगितलं, देवाला सांगितलं, देवा मला आता सर्व माझं पूर्ण झालेलं आहे, आता मला तीर्थयात्रा करायची आहे, मला आता चारी धाम करायचे आहेत. त्यावेळेस
देवाला प्रार्थना केली, देवाला सांगितलं, देवा तुमचा जो भक्त नामदेव आहे ना, तो नामदेव माझ्याबरोबर पाठवा, मला कोणतरी एक सुप्ते असावा, अशा हिशोबाने पाठवा. त्यावेळेस नामदेव महाराजांकडे गेले. नामदेव महाराज म्हणले, मला देवा तुम्हाला सोडून कुठेही यात्रेला जायचं नाही, कुठलीही यात्रा करायची नाही, मला कुठल्याही यात्रेमध्ये रस नाही, देवा जी करायची तुमची सेवा करायची. मग त्यावेळेस देवाने सांगितलं, नामदेव अरे तसं नसतं, हे जाऊन तू देवाला तीर्थयात्रा करायला. ज्यावेळेस तीर्थयात्रा करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजाबरोबर नामदेव महाराज गेले, पूर्ण द्वारका ही 4 धाम करून यात्रा परत पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता आपल्याला समाधी घ्यायची आहे आणि ते बी तुमच्या चरणापाशी, तुमच्या पायरीपाशी मला समाधी घ्यायची आहे. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात, माऊली आजपर्यंत तुमचं सगळं काय ऐकलं, पण हे गोष्ट कधी ऐकणार नाही. तिथं जी जागा आहे ती जागा माझी आहे, त्या जागेवरती तुमचा अधिकार नाही. मग हे भांडण परत कुणाकडे गेलं, देवाकडे गेलं. ज्यावेळेस भांडण हे देवाकडे गेलं, देवाला सांगितलं, पण देवाने सांगितलं, माऊली तुमची जागा इथं नाही, तुमची जागा कुठं आहे, आळंदीला आहे. असं म्हटल्यानंतर मग सर्व हे संत मंडळी कुठं निघाले, आळंदीच्या दिशेने निघाले. आळंदीची वारी झाली, पंढरपूरची वारी झाली, कार्तिकी वारी, आणि कार्तिकी वारी झाल्यानंतर सर्व पंढरपूरला निघाले. ज्यावेळेस पंढरपूरला निघाले, पंढरपूरहून आळंदीला निघाले, ज्यावेळेस आळंदीच्या जवळ आले, आळंदीच्या जवळ आल्यानंतर आळंदीत गेले. आळंदीत गेल्यानंतर जे ठिकाण आहे, जे शुद्धेश्वराचं मंदिर आहे, त्या शुद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर जागा माऊलीच्या समाधीची आहे. ही पूर्वीचं ठरलेलं होतं. ज्यावेळेस खूप अशी झाडी होती, अरण्य होतं, मग त्यावेळेस त्यांना समाधी देण्यासाठी सर्व संत मंडळी तिथं आलेले आहे. भगवान परमात्मा हे आलेले आहे, पांडुरंग परमात्मा हे आलेले आहे. ज्यावेळेस त्यांना वाटं लावायचं, वाटं लावत असताना इटा मादा गोंदा सर्व संत मंडळी तिथं आलेले आहेत. आणि ज्यावेळेस त्यांना वाटं लावायचं, समाधी द्यायची, त्यावेळेस सगळ्याला दुःख झालेलं आहे. आज आपला एक सहकार्य करणारे किंवा खूप आपल्यातले त्यागी ज्ञानी आपल्यातून एक समाधी घेत आहेत, ह्या गोष्टीचं प्रत्येकाला दुःख होत आहे. जसं एखाद्या आपल्या जवळचा व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला जसं दुःख होतं, त्या व्यक्तीप्रमाणे त्यांना दुःख झालेलं आहे. भगवान शंकराला हे ते सहन व्हायना. जगाचा मालक, त्याच्याही डोळ्याला पाणी आलं. असं झाल्यानंतर सर्व पूर्ण असे वातावरण वेगळं झालेलं आहे. माऊलीच्या जड अंतकरणाने माऊलीला समाधी देण्यासाठी पुढे नेलेलं आहे. समाधी दिली. ज्यावेळेस समाधी दिल्यानंतर जड अंतकरणाने परत सर्व वारकरी पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर प्रत्येकाच्या मुखातून माऊली माऊली असं उच्चार निघू लागला. ज्यावेळेस उच्चार निघू लागला, कारण त्या संताचं जे पूर्ण त्यांच्या विचारामध्ये भिनलेलं होतं, विचार त्या संताच्या ह्याच्यामध्ये समर्पित झालेले होते. त्याच्यामुळं आज आपण हे पालखी सोहळ्यात गेलो, तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात जा, माऊलीच्या पालखी सोहळ्यात जा, कुणीही असू, ओळखीचा असू, अनोळखीचा असू, कुणीही असू, प्रत्येकाच्या मुखातून माऊली माऊली हा शब्द निघतो. कुणी त्यांना शिकवत नाही, कुणी त्यांना बोलत नाही, पण ते वातावरण, तो त्या जागेचा महिमा, तसं ते संत गेल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडात माऊली माऊली असं चालू झालं. आणि ज्यावेळेस एक वारकरी पुढे आला आणि वारकऱ्यांनी सांगितलं, का हो आजपर्यंत तुम्ही देवाचं नाम घ्यायचे, आज माऊली माऊली नवीन काय काढलं? मग त्यावेळेस सांगितलं, हे जे माऊली आहेत ना, ह्या माऊलींना समाधी दिली आणि तेव्हापासून आमच्या डोक्यामधून माऊली जात नाहीत. अभंगाच्या पहिल्या चरणात ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, म्हणता माया, देव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव
विठोबा माया गेली समूळ विलया संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती. या संतांची आपण म्हणतो ज्ञानदेव, कारण संत गेल्यानंतर एक प्रत्येकाला हळहळ चालू झालेली आहे आणि त्या हळहळीमुळं आपण म्हणतो नामदेव महाराज म्हणतात संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती. कारण ह्या संत गेल्यानंतर आम्हाला जो त्रास झालेला आहे त्या त्रास कशाने भरून निघणार नाही असे नामदेव महाराज म्हणे. नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा. कारण त्या ज्ञानेश्वर महाराजांना ते नमन करतात. या अभंगावरती मी थोडेसे बोलण्याचे प्रयत्न केले. योग्य असेल ते श्रीगुरूंचं आहे, जे चुकलेलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. कारण माऊली एका ठिकाणी म्हणतात ना तरी बालक बोबडा बोले का वकुडाही चुका पावले ते चोच करूने माऊली रिजे जीवे. जसं एक मातृत्वाचं अंतकरण करून जे योग्य आहे ते माझ्या गुरुवरांचं आहे, जे चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत असं म्हणून मी इथंच सेवेला थांबतो. या विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय विठ्ठल जय जय